यंदा श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी सोरेगावच्या हबीबा बालक आश्रमात साजरी केली आहे. परंतु या दहीहंडीला समाज प्रबोधनपर पोस्टर लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्यानं सद्य परिस्थितीत स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्याचे संदेश होते. बदलापूरमधील अत्यंत घृणास्पद बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेनं आपण सारेच हादरलोय. ज्या चिमुकल्या जीवानं ह्या जगात नुकतंच पाऊल टाकलं, आई वडिलांपासून गुरुवर्यांना सोबत शिक्षणासारख्या पवित्र मंदिरात टाकलेलं इवलंच पाऊल अशा काही नराधमांच्या अमानुष कृत्यामुळे अंताकडे गेलं. त्या चिमुरड्यांची जीवघेणी व्यथा शक्यतो मुलांना कुणाला सांगता येत नाही. किंबहुना काही जण नामुष्कीच्या भीतीपोटी चुप्पीचं धोरण धरतात. आज भारतासारख्या विकसनशील देशात बाललैंगिक शोषण अपराध्याला फाशीची शिक्षा होते, परंतु गुन्हा सिद्ध होण्याची पुराव्याअभावी कित्येकदा अन्यायाला सामोरं जावं लागतं. पोलीस नियंत्रणाचे हात मर्यादित असल्यानं असे गुन्हेगार मोकाट समाजात वावरत असतात. अशा मोकाट नराधमांना लवकरात लवकर जेरबंद करून पीडितास तात्काळ न्याय मिळावा यासाठी आजची कृष्ण जन्माष्टमीच्या हंडीवर ही समाज प्रबोधन चित्रफित लावून साजरी करतोय. आश्रमातील मुलांनी दहीहंडी भोवती फेर धरून गाणी नृत्य सादर केलं. नंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला 501 रुपयांचं बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढवला. आश्रमातील मुलांनी आनंद व्यक्त केला की पहिल्यांदाच आम्ही दहीहंडी कृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आस्थाच्या महिला सभासद निलिमा हिरेमठ, कंचना हिरेमठ, छाया गंगणे, नीता आकुर्डे, संगीता छंचुरे, विद्या माने, ज्योत्स्ना सोलापूरकर, सुवर्णा पाटील, मोनिका, कविता कोडवेल, सत्यम सोलापूरकर, धर्मा कोडवेल व आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे, हबीबा आश्रमच्या वतीनं सुवर्णा बेले मॅडम यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सोलापूरकर मॅडम यांनी केलं आहे. नमस्कार. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आज आम्ही हबीबा अनाथ आश्रम आहे सोरेगावचं, इथं आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला केला, दहीहंडी फोडली. त्यामुळे मला खूप आनंद झाला. दहीहंडी म्हटलं की नॉर्मली कसं असतं की असं रस्सीवरती सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे, पण ह्यावेळेस यांना आम्ही डेकोरेशनच्या सामानामध्ये एक ॲडिशनल केलेलं आहे. सध्या एक जिवंत प्रश्न आहे की जे आता सध्या आपण ऐकतो कालावरती की मुलींवरती अत्याचार होत आहेत. अगदी 4 वर्षाची चिमुरडी असो किंवा एखादी शिकलेली डॉक्टर असो, तर हे जे चाललेलं आहे ते किती गैर आहे याची एक जनजागृती आस्था फाउंडेशनतर्फे केली जात आहे. त्यानिमित्ताने इथं आम्ही जमल्यानंतर इथल्या ज्या मुलांना थोडंसं आम्ही समुपदेशन केलं की पुढे जाऊन हीच मुलं मोठी होणार आहेत, त्यानेही मुलींना माता भगिनीप्रमाणे वर्तणूक करावी हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एएन ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. एएन कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77.